राम 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 मंडळी. अरे कसं काय चाललंय, काय तिकडं तुमचं चाललंय मला काय कळत नाही. बरं जाऊ दे, तुमचं स्वागत आहे दानकेमध्ये व्हिएतनामच्या ब्लॉगमध्ये. आज तुमचा भाऊ चालला होता कॉफी शॉपमध्ये. पहिल्यांदा ये ना पब्लिक, मला तुम्हाला सांगतो भलत्याच कॉफी शॉपला घेऊन आलं. आम्हाला जायचं भलत्याच कॉफी शॉपला होतं, तिच्या आयला म्हणलं हे काय चाललंय काही कळा ना भाऊ तुम्हाला. परत ते आम्ही गाडीमध्ये बसलो रिटर्न, परत तिकडून निघालो दुसऱ्या कॉफी शॉपला. कारण आमचा जो मेन स्पॉट होता ना, म्हणजे त्याचा व्ह्यू चांगला होता, त्याच्याला तो दुसराच होता. त्याच्यामुळे आम्ही लगेच रिटर्न निघालो तिकडून. मग पुढं आल्या व्ह्यू कसं व्हिएतनामचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला. वातावरण एकदम ओकेमध्ये आहे का नाही. जास्त गरम पण नाही, तुम्हाला सांगतो इकडे जास्त थंड नाही, एकदम ओके चिल वातावरण आहे. थोडंसं नॉर्मल दुपारी एक 28-30पर्यंत टेम्परेचर जातं, लय झालं तर बरं का. नाही तर एकदम सकाळी मस्त थंड बिंड. आणि रस्ते तर विचारू नका, रस्ते तुम्ही पाहून घ्या एकदम टापटीप, एकदम खतरनाक काम करेल बरं रस्त्यात. व्हिएतनाम छोटा देश आहे पण ना डेव्हलपमेंट मे बी ना, हे छोटा असल्यामुळं डेव्हलपमेंट मस्त आहे बरं का. त्याच्याबद्दल नाही वाद, त्याच्याबद्दल वाद म्हणजे वादच नाही अजिबात. एकदम ओकेमध्ये कार्यक्रम रस्त्या बिस्त्याचा सेम. म्हणजे ते थोडंफार चायनाला फॉलो करते, थोडं अमेरिकेला फॉलो करते. मग तुमच्या भावानं लावला सेल्फी कॅमेरा काय दानक्यामध्ये. चला आता कॉफी शॉप पशी उतरलो आम्ही, मस्त पार्किंग बिर्किंग केली. आणि तेवढी पार्किंगमध्ये एवढी लाईन होती, तिकडं एवढी गर्दी होती तुम्हाला सांगतो. पार्किंग आम्हाला थोडी लांब भेटली. मग तुमचा भाऊ चालला टप्पा 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 पायी 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 कॉफी शॉपपर्यंत. म्हणलं चला एक थोडासा फुलांना कट मारू, म्हणजे तुम्हाला व्ह्यूमध्ये चांगली फुलं दिसतील. कसं काय तुमचा भाऊ कसं काय दिसतोय, पण ते जाऊ दे भाऊ, तुमचा भाऊ कसं काय देतो. हा मग येऊन पोहोचलो इकडे. पिंट्या दादा बसला होता, त्याला हातबीत केला, म्हटलं चाल येतो कॉफी पिऊन येतो. काय येतं ओलं वातावरण येतं तो कॉफी शॉपमधलं, पाहू दे तरी म्हटलं मला नाही का. इकडं गाड्या बिड्या, अरे काढायचे कलर बिलर इकडं, म्हणजे लेडीजचं धिंगा नाही इकडं नुसतं. लेडीजचा पावर लय व्हिएतनाममध्ये. नाद नाही करायचा बाई, नाद खोळा पावर आहे डायरेक्ट लेडीजचा व्हिएतनाममध्ये. मग कसं काय वाटतं तुम्हाला व्ह्यू हा वाटतोय का नाही बरा मोठा व्ह्यू. मला तर काय एवढा खास आवडला नाही. म्हणजे आता तुम्हाला चांगला वाटत असेल ना, या पुरी काय मध्ये येत होते काय नाही. ब्लॉगर पाहिलं का, या पुरी अशा करते व्हिएतनामच्या सारख्या हाय हॅलो करते मध्ये येते बरं का. पण तुम्हाला सांगतो आता मी कॉफी शॉपचं सांगतो, तुम्ही भरपूर कॉफी शॉप पाहिले ना, म्हणून मला हा व्ह्यू काय एवढा आवडला नाही बरं का. हे थोडंसं बरं बनवलं होतं त्यांच्या न्यू इयरमुळं नाही का. मग गेलं मी तुम्हाला व्ह्यू बघून घ्या एकदा मस्तपैकी. मग तुम्हाला मधलं पण व्ह्यू दाखवतो. इकडे हे पब्लिक नाही इकडं नाही, यांचं जे आपलं कसं एक इंग्लिश इयर आपलं हे 12 महिन्याचं, आणि त्याच्यानंतर आपलं एक पर्सनल इयर पण राहतं आपलं, मराठी म्हणतात आमचं मराठी वर्ष. तसं त्याप्रमाणे यांचं हे ना फेब्रुवारीमध्ये त्यांचं म्हणजे त्यांचं न्यू इयर राहतं आहे ते, त्याला तेच म्हणता येते. तर त्याची तयारी होती. हे सगळं तिकडे लई लोक लाईक करते, फोटो काढायला नाही का. आता त्यांचं कल्चर आहे म्हणल्यावर ते करणार. या दोघी हिरोईनी पक्या नटून आल्या होत्या बरं का. तिकडे मला जिडं नाही तिकडे भेटायचं, तिकडं नाही तिकडे त्यांचा फोटोशूट चालू होता. 2-3 ठिकाणी भेटल्या मला ते व्हिडिओ काढता. मग तुमचा भाऊ घुसलामध्ये डायरेक्ट कॅमेरा घेऊन पुढं परत फोटोशूटच चालू. भाऊ काय करावा, जिकडे तिकडं एवढाले पोरं, पण इकडे व्हिएतनाममध्ये फोटोशूट म्हणजे ना फुल पागले, फुल म्हणजे पार. म्हणजे त्यांना फोटोशूट म्हणजे त्यांची एखाद्यानं जर फोटो काढून दिला ना, ते काहीही करतील तुम्हाला सांगतो. इकडं मस्तपैकी आलो मी मस्तपैकी. आणि तुला आतमध्ये काय व्ह्यू पाहा म्हणलं. व्ह्यू बाय काय एवढा खास नव्हता. मग तुमचा भाऊ त्याला ऑर्डर द्यायला एकदा तुमच्या भावानं मेनू चेक केला, तुम्हाला सांगतो सगळे असे गोड पदार्थ ठेवले होते ना. आता कांता घ्यावा आणि कोणता ठेवा असं झालं तुमच्या भावाला. इकडं केककडं आलो तर 40,000 आणि 50,000 किमती पाहिल्या. म्हटलं चला एखादी कॉफीचं ऑर्डर करू नाही का. नको लई मोकारचे आकार खर्च करायला तिच्या आयला. एवढे पैसे म्हणजे रोजचे 50,000 खर्च करायचे म्हणजे काय साधे. एक तर माल तुम्हाला सांगतो ना, मी ते कॉफी प्यायला जातो रोजचं. माझ्या कॉफीला सकाळी 35,000, संध्याकाळी 35,000, 70,000 कॉफीला जाते मावाले. काय सांगू तुम्हाला आता. मग झालं आमची थोडे ऑर्डर दिली मस्तपैकी. येत होतं म्हटलं चला तर अजून एकदा व्ह्यू दाखवून येऊ मस्तपैकी तुम्हाला नाही का. इकडं परत पुढं आलो तर परत तुम्हाला सांगतो एकदा बाहेर आलो मस्तपैकी, तुम्हाला व्ह्यू दाखवला ना. आणि इकडं दुसऱ्या कॉफी शॉपमध्ये घुसलो. मग तिकडं जवळच अजून एक कॉफी शॉप होता. तिकडं काही नाही छोटासा व्ह्यू होता, पण त्याने ना फोटो लय भारी टाकले होते म्हणून आलो होतो इकडं. पण इकडं काही नाही छोटा, बरं इकडे फोटोशूट चालू. तुम्हाला म्हणलं ना व्हिएतनामचं पब्लिक म्हणजे फुल पागल आहे. व्हिएतनामचं फुल पागल आहे फोटोशूटसाठी. कुठंही जा तुम्ही फोटोशूटच फक्त. मग आली आपली गँग पण आली. मग घुसल्यामध्ये हा अतिरेकी आला एक, तुम्हाला सांगतो. हा अतिरेकी पण मध्ये घुसला होता, बॉम्ब घेऊन आला होता. काय कळलं नाही का. मग तुम्हाला सांगतो मध्ये घुसल्यानंतर पब्लिक एक पब्लिक तर आमचं पब्लिक आहे गंगूबाई. ही आमची आधीच वाट पाहत होती, आमच्या आधी जाऊन पोचली होती तिकडं. मग तिनं कॉफी ऑर्डर करून मस्त बसली होती टाकाटकमध्ये. मग आम्ही पण गेलो, आम्ही पण टाकाटक ऑर्डर दिल्या नाही का. आणि व्ह्यू बघून घ्या तुम्ही कसं काय ते सगळं त्यांचं न्यू इयरचं सामान आहे बरं का. हा तुम्हाला सांगतो न्यू इयरसाठी हे यूज केलं जातं हे सामान.
काय विषय नाही, एकदम म्हणजे ओकेमध्ये. आता त्यांचं कल्चर एवढं एक्सप्लेन नाही करू शकत मी, पण ठीक आहे बा, चांगलं आहे, लोक चांगले फोटो काढतात, त्यांच्या कल्चर मानलं पाहिजे स्वतःचं, काही विषय नाही याच्याबद्दल. इकडं आरसा बिरसा तुमचा भाऊ कसा दिसतोय नाही का, तिकडच्या कॉफीची ड्रिंक मी या कॉफीमध्ये घेऊन आलो कॅफे शॉपमध्ये. मग काय वरती आल्या इकडं पण पब्लिक मेकअप कर, वरती स्पेशल रूम फक्त पब्लिकच्या मेकअपला होत्या बा, तिकडंही मेकअप चालू इकडंही मेकअप चालू. अरे बापरे, म्हणलं हे गुंडवा गुंडवीचे सगळी काचं काय आलं मेकअप करू करू. मग आला तुमचा भाऊ जेवायला. हा मग काय एक चिकन शॉप पाहिलं होतं, म्हणजे इकडं चिकनचे आयटम भेटतात, ली गा म्हणून. गाला इकडे व्हिएतनाममध्ये चिकनमध्ये बघा, गा म्हणजे चिकन. तर मग त्याचेच सगळे आयटम भेटतात इकडं. म्हणजे इकडं आलो मस्तपैकी 2-4 प्रकारचे वेगवेगळे चिकनचे आयटम ऑर्डर केले नाही का तुमच्या भावानं, आणि केले दानक्यात जेवायला सुरुवात. मग काय दनादन नूडल्स बिडल, इकडं नूडल्स व जास्त दणका राहतोय नाही का. आणि आता इकडं न्यू इयर आलं ना, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आखीकडं त्यांचं म्हणजे त्यांचं नॅचरल इथं बघा तुम्हाला भीती, अख्खं त्यांचं कल्चरल गोष्टी लावली आहे तिथं. काय लिहिलं ती काय भाषा मला काही कळली नाही, पण मग सगळं त्यांचं तेच सगळी सजावट करून ठेवेल त्यांना, काय विषय नाही, एकदम टाकाटक छान करते एकदम, म्हणजे विषय खोल करून टाकते. त्याच्यानंतर तुमचा आला बाहेरचा व्ह्यू पण तुम्ही एकदा बघून घ्या, एकदम मस्त ग्राउंड ब्राउंड होतं लहान मुलांना खेळायला वगैरे. तुम्हाला जे मी मागं लाईटीच्या गाड्या चालवल्या होत्या का, माझ्या बहिणीसोबत आलो होतो फिरायला, ते इकडंच चालवल्या बरं का, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मग बसलो गाडीमध्ये आम्ही, कारण भरपूर जेवण बिवण झालं, आराम केला. मात्र